संजय राऊत ज्येष्ठ पत्रकार, खासदार, ठाकरे सेनेचा बुलंद आवाज आणि एक आक्रमक नेता। सेनाफुटीनंतर असा एकही दिवस जात नाही की राऊत यांनी एखाद्या मुद्द्यावरून राजकीय टिप्पणी किंवा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला नाही आणि त्याची बातमी देखील झाली नाही। मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊतांनी प्रकृतीच्या कारणामुळे 2 महिने माध्यमांपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आणि राऊतांच्या निकटवर्तीयांनी हळहळ व्यक्त केली। माध्यमांपासून दूर राहिले असले तरी ठाकरे सेनेच्या मुखपत्रातून सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दात त्यांचं टीकास्त्र सुरूच होतं। एवढंच नाही तर आजारपणातही त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी हजेरी लावली। मात्र येत्या 1 डिसेंबर पासून पुन्हा एकदा राऊतांची तोफ विरोधकांवर धडाडणार आहे। मुळात 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा होता। माध्यमांसमोर त्यांनी भाजपपासून शिवसेना वेगळी झाल्याची बाजू अगदी भक्कमपणे मांडली होती। आता महापालिका निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत। अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांना आपल्या टीकेनं घायाळ करणाऱ्या राऊतांनी राजकारणात पुन्हा ऍक्टिव्ह मोडवर येणं सत्ताधाऱ्यांसाठी धक्का मानला जातोय। आता आजारावर मात करून निवडणुकीच्या मैदानात उतरणारे राऊत माध्यमांसमोर पक्षाची भूमिका तेवढ्याच कणखरपणे मांडतात का ते बघणं औत्सुक्याचं असेल। मयूर राणे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।